Gynoecium. Gynoecium is a female reproductive whorl of flower. It is made up of smaller units called as carpels or pistils. Number of carpels varies from species to species. If one carpel is present, it is called as monocarpellary. If two carpels are present, it is called as bicarpellary. 5 carpels are present, called as pentacarpellary. And many carpels are present, then it is called as polycarpellary condition. If many carpels are present, जर कार्पेलचा नंबर एकापेक्षा जास्त असेल आणि ते सर्व कार्पेल एकमेकाला युनायटेड असतील, तर फ्यूज असतील, युनायटेड असतील, तर त्याला आपण म्हणतो सिनकार्पस. सिनकार्पस. आणि जर हे कार्पेल्स एकमेकापासून फ्री असतील, तर याला आपण म्हणतो ॲपोकार्पस कंडिशन. नीम प्लांट आहे, नीम प्लांट मध्ये सिनकार्पस कंडिशन आहे. सायट्रसचे जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये सिनकार्पस कंडिशन आहे. भेंडीमध्ये सिनकार्पस कंडिशन आहे. परंतु कस्टर्ड ॲपल, सीताफळ, त्याच्यामध्ये ॲपोकार्पस कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. जर कार्पेल्स फ्यूज झाले असतील, युनायटेड असतील, तर त्याला सिनकार्पस म्हणायचं. नीम सायट्रसचे प्लांट्स जे लिंबू आहे ते, किंवा मोसंबी आहे, संत्री आहे, आणि फ्री कार्पेल्स असतील तर ॲपोकार्पस कंडिशन आपण म्हणतो. सीताफळ, कस्टर्ड ॲपल हे त्याचं एक्झाम्पल आहे. या कार्पेलचे पार्ट 3 आहेत. कार्पेलचे पार्ट 3 आहेत. स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी. Stigma receive the pollen grains at the time of pollination and allow the germination of pollen grain. Style raise the stigma at proper height and guide the pollen tube. Ovary produces ovules. एक किंवा अनेक ओव्ह्यूल्स या ओव्हरी मध्ये तयार केले जातात. ओव्ह्यूलचे अनेक फॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतील, टाइप्स पाहायला मिळतील. जर या ओव्ह्यूल मध्ये हे जे ओपनिंग आहे त्याला आपण म्हणतो मायक्रोपाईल, आणि बेस आहे त्याला आपण म्हणतो चॅलाझा. हे 2 इंटिग्युमेंट आहेत. आणि हा आहे ओव्ह्यूलचा स्टॉक, ज्याला आपण म्हणतो फ्युनिकल. ज्या ओव्ह्यूल मध्ये मायक्रोपाईल, चॅलाझा, फ्युनिकल एका स्ट्रेट लाईन मध्ये असतील,
जर हे सर्व पार्ट एका स्ट्रेट लाईन मध्ये असतील तर त्याला आपण म्हणतो ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. परंतु सेकंड टाइप जो आहे तो याच्या उलट आहे. इथं मात्र फ्युनिकल आणि मायक्रोपाईल एका बाजूला आहेत, वन साइडला आहे, आणि हा ओव्ह्यूल असा उलटा आहे, इन्व्हर्टेड आहे. हा जसा स्ट्रेट आहे तसा हा इन्व्हर्टेड आहे, उलटा आहे. 180 डिग्रीनं तो असा उलटा झालेला आहे. तर अशा प्रकारच्या इन्व्हर्टेड ओव्ह्यूलला आपण म्हणतो ॲनाट्रॉपस. आपण त्याला म्हणतो ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. आणि हाच ओव्ह्यूल अँजिओस्पर्म मध्ये सर्वात कॉमन आहे. नियर अबाउट 82% प्लांट फॅमिलीज मध्ये कोणता ओव्ह्यूल कॉमन आहे असा MCQ विचारला जाईल. Which of the following is the most common ovule in angiosperm असा MCQ जर विचारला तर ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर हेमिॲनाट्रॉपस. इथं फ्युनिकल आणि मायक्रोपाईल एकमेकाला राईट अँगल मध्ये असतात, त्याला आपण म्हणतो हेमिॲनाट्रॉपस. त्याचबरोबर इथं जर कर्वेचर निर्माण होत असेल, कर्ड होत असेल तर त्याला कॅम्पायलोट्रॉपस. एम्ब्रिओ सॅक सुद्धा कर्ड बनत असेल तर ॲम्फिट्रॉपस. म्हणजे इथं राईट अँगल मध्ये असेल तर हेमिॲनाट्रॉपस, आणि कर्वेचर्स जर इथं बनत असतील तर त्याच्यामुळं कॅम्पायलोट्रॉपस आणि ॲम्फिट्रॉपस ओव्ह्यूल बनतील. आणि त्याचबरोबर जर या ओव्ह्यूल मध्ये हे फ्युनिकल आहे, हे फ्युनिकल जर 360 डिग्री मध्ये रोटेट होत असेल, स्प्रिंग सारखं रोटेट होत असेल तर त्याला आपण म्हणतो सर्सायनोट्रॉपस. सर्सिनेट, स्प्रिंग सारखं. सो दीज आर वेरियस फॉर्म्स ऑफ ओव्ह्यूल्स. हे ओव्ह्यूलचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. यापैकी 82% प्लांट फॅमिलीज मध्ये ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल कॉमन आहे. आता बेसिक कॅरेक्टर्स ओव्ह्यूलच्या जर पाहायच्या म्हटलं तर प्रत्येक ओव्ह्यूल मध्ये तर फ्युनिकल असेल नाही तर नसेल, प्रत्येक ओव्ह्यूल मध्ये असेल अशातला भाग नाही आहे. जर ओव्ह्यूल मध्ये हे फ्युनिकल असेल तर त्याला आपण म्हणतो फ्युनिक्युलेट ओव्ह्यूल, आणि नसेल तर त्याला म्हणायचं ससाईल ओव्ह्यूल्स. फ्युनिकल हा ओव्ह्यूलचा स्टॉक आहे. फ्युनिकल हा ओव्ह्यूलचा स्टॉक आहे, ओव्ह्यूलचा स्टॉक आहे. आणि हे फ्युनिकल असं इथं या ओव्ह्यूलच्या बेसला अटॅच होतं. ओव्ह्यूलचा जो बेस आहे त्याला आपण म्हणतो चॅलाझा, आणि ज्या साइडला चॅलाझा आहे त्याला म्हणायचं चॅलाझल एंड.
ओव्ह्यूलला आपण इंटिग्युमेंटेड मेगास्पोरॅन्जियम, इंटिग्युमेंटेड मेगास्पोरॅन्जियम सुद्धा म्हणू शकतो. इंटिग्युमेंटेड मेगास्पोरॅन्जियम सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आणि याचा जो बेस आहे तो चॅलाझा आणि जे मायक्रोपाईल, दुसरं इथं या बाजूला इथं काय झालेलं आहे, ओपनिंग तयार झालेलं आहे. या ओपनिंगला आपण म्हणतो मायक्रोपाईल. आणि ज्या ओव्ह्यूल मध्ये फ्युनिकल आणि मायक्रोपाईल एका साइडला येतात, अशा इन्व्हर्टेड ओव्ह्यूलला आपण काय म्हणतो, अनाट्रॉपस ओव्ह्यूल, मोस्ट कॉमन ओव्ह्यूल. इथं मायक्रोपाईल जे बनतं ते मायक्रोपाईल आउटर इंटिग्युमेंट बनवतं का इनर बनवतं असाही क्वेश्चन विचारलेला आहे. तर इनर इंटिग्युमेंट हे बनवतं, मायक्रोपाईल बनवतं. इनर इंटिग्युमेंट पार्टिसिपेट्स इन द फॉर्मेशन ऑफ मायक्रोपाईल. आणि ज्या बाजूला मायक्रोपाईल आहे त्याला मायक्रोपायलर एंड असं म्हणायचं, याला मायक्रोपायलर एंड म्हणायचं. आणि हे फ्युनिकल इथं इथून इथपर्यंत असं इथं एक रीच तयार होते, कंटिन्यू अशी रीच तयार होते. हा इथं बेस पासून इथपर्यंत, त्या रीचला आपण म्हणतो रॅफी. So continuous ridge formed from this hilum to this part, that is called as raphe. आणि हे फ्युनिकल जिथं अटॅच होतं चॅलाझाला त्या पॉइंटला आपण म्हणतो हायलम. सो हायलम इज अ पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल विथ चॅलाझा. दोघांच्या मधला जो अटॅचमेंटचा पॉइंट आहे त्याला आपण म्हणतो हायलम. आणि मग इथं आज जो टिश्यू आहे, डिप्लॉइड सेलचं मास आहे, इथं या डिप्लॉइड सेलच्या मासला आपण म्हणतो न्यूसेलस. डिप्लॉइड सेलच्या मासला न्यूसेलस म्हणायचं. याच न्यूसेलसला आपण मेगास्पोरॅन्जियम पण म्हणू शकतो. याच न्यूसेलसला आपण मेगास्पोरॅन्जियम म्हणू शकतो. आणि या डिप्लॉइड न्यूसेलसच्या भोवती, मेगास्पोरॅन्जियमच्या भोवती जे कव्हरिंग्ज असतात, या कव्हरिंगना म्हणायचं इंटिग्युमेंट्स. हे आउटर इंटिग्युमेंट आहे आणि हे इनर इंटिग्युमेंट आहे. This nucellus is covered by two integuments in angiosperm. But in some plants only one integument is present. It is called as unitegmic condition. In majority of angiosperm two integuments are present, so bitegmic condition is very common. In some plants integuments are absent. These ovules are called as ategmic condition or ategmic. Ategmic ovules असतात. परंतु या तिन्ही पैकी सर्वात कॉमन कंडिशन कोणती आहे? बायटेग्मिक. दोन इंटिग्युमेंट असणे. आणि हे इंटिग्युमेंट या न्यूसेलसच्या बाजूनं सगळीकडनं कव्हरिंग करतात. फक्त इथं
एका बाजूला छोटंसं ओपनिंग बनतं, त्याला आपण मायक्रोपाईल म्हणतो. मायक्रोपाईल म्हणतो आपण. आता काही प्लांट्समध्ये थर्ड इंटिग्युमेंट डेव्हलप होतं. काही प्लांट्समध्ये थर्ड इंटिग्युमेंट डेव्हलप होतं. That third integument is present in some plants called as aril. So aril is a sort of third integument. त्याचबरोबर आपण सर्वांनी कॅस्टरचं सीड पाहिलं असेल, तर त्या कॅस्टरच्या सीड मध्ये, या कॅस्टरच्या सीड मध्ये तुम्हाला असं एक एक्सटेन्शन तयार झालेलं दिसेल. असं एक एक्सटेन्शन तयार झालेलं दिसेल. तर एक मिनिट थांबा बरं.